नमस्कार. श्री स्वामी समर्थ. समर्थी स्वादमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत येल्लो बटाट्याची भाजी. तर त्यासाठी मी 4 बटाटे मीडियम साईजचे घेतलेले आहेत. ते मी 15 ते 20 मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये टाकलेले. मिठाच्या पाण्यात मी यासाठी टाकलेत की आपण सालीसहित बटाटा करणार आहोत. तर त्यावर जी माती असते, त्याच्यावर जी धूळ चिकटलेली असते, ती सर्व पूर्ण स्वच्छ होण्यासाठी मी मिठाच्या पाण्यात ते टाकलेले. आता आपण ते मिठाच्या पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण ते कट करून घेऊया. बटाटे कट करून पुन्हा एकदा स्वच्छ धुवायचे, म्हणजे त्यातलं अतिरिक्त स्टार्च निघून जातं. बघा, मी अशा फोडी करून घेतलेत. आता आपल्याला वाटण बनवण्यासाठी बघा, मी 1 चमचा जिरे घेतलेत, 1 चमचा तीळ घेतलेत, 1 चमचा बडीशेप घेतली आणि 1 चमचा धणे घेतलेत छोट्या चमच्याने. आता त्याचसोबत आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे कढीपत्ता आणि मोहरी. त्याचबरोबर 1 चमचा हळद, अर्धी चमचा हिंग, अर्धी चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर आणि हा मी एव्हरेस्टचा सब्जी मसाला घेतला 1 चमचा. आता आपल्याला वाटण बनवायचं आहे, तर त्यासाठी आपण ओलं खोबरं घेतले, थोडं कोथिंबीर घेतली आणि हिरव्या मिरच्या 2 घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता कढई गरम झाली की त्यामध्ये हे आपण धने, जिरे, तीळ, बडीशेप टाकून घ्यायचं आणि हलकंसं भाजून घ्यायचं. बघा, मिक्सरचं जार घेतलं आहे मी, त्यामध्ये आपण वाटण करायचं आहे आता. तर त्यामध्ये ओलं खोबरं टाकलं, मिरची टाकली आणि कोथिंबीर टाकली. त्याचसोबत तुम्ही थोडासा आल्याचा तुकडा पण टाकू शकता, जो की मी विसरली आहे. आता आपण जे भाजलेले धने, जिरे, बडीशेप ते आपण यामध्ये घालून घेऊया आणि आता याचं वाटण बनवून घेऊया. चला, तर आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण फोडणी घालूया. तर त्यासाठी गॅसवर कढई आपली गरमच आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. तर त्यामध्ये सर्वप्रथम आधी बटाटे आपण कापून स्वच्छ धुतलेले आहेत ते भाजून घ्यायचे. बटाटा भाजताना सोनेरी कलरवर छान भाजून घ्यायचा. बघू शकता तुम्ही किती सुंदर आपला बटाटा भाजून घेतलेला आहे आपण. आता त्याच तेलामध्ये आपण फोडणी घालूया. तर त्यासाठी 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये आपण केलेलं वाटण घालून घ्यायचं. बघा, मी इथे 3 ते 3.5 चमचे वाटण घालून घेतलेलं आहे. तर तुम्ही कमी जास्त करू शकता वाटण. मसाला छान परतून घ्यायचा. मसाला भाजला की त्यामध्ये आपण घेतलेले हळद, धनेपूड, जिरेपूड आणि सब्जी मसाला हे घालून घ्यायचे आणि त्याला छान मिक्स करायचं. तर ते मसाले खाली लागू नयेत म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आणि ते भाजून घ्यायचं. आता आपण जे भाजलेले बटाटे आहेत ते घ्यायचे आणि ते यामध्ये घालायचे आणि छान मिक्स करायचे आणि आपल्याला जेवढं हवं तेवढं आपण यामध्ये पाणी घालायचं. तुम्ही एकदा ही भाजी नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आता वरून आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया. भाजीला एक उकळी आली की त्यावरती एक ताट झाकायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि 5 ते 7 मिनटं भाजी शिजून द्यायची. आपले बटाटे भाजलेले असतात त्यामुळे ते लगेच शिजतात. बघू शकता, आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी. तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल. तुम्ही एकदा नक्की करून बघा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नव्या एका रेसिपीसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.